हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला बिर्याणी किंवा पुलाव सोबत खायला रायता बनवून दाखवणार आहे। सॅलड रायता बनवून दाखवणार आहे। खूपच यम्मी आहे, खायला खूपच टेस्टी आहे आणि बिर्याणी सोबत तर खूपच यम्मी। आणि तयार करायला काहीच झमेला नाहीये। चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया। एक बाउल घेतले, एक कांदा घेतले मी बारीक चिरून, मीडियम साइजचा कांदा आहे आणि यासोबत घालते मी एक टोमॅटो, मीडियम साइजचा टोमॅटो बारीक चिरून घेतले। तुम्ही कोणतेही सॅलड घेऊ शकता, जे तुम्हाला आवडते तेच घेऊ शकता, काही हरकत नाही। आणि यासोबत मी घालते थोडीशी काकडी, अर्धी काकडी घेतली मी चिरून, घालून घेऊया। आणि यासोबत घालते थोडीशी फ्रेश कोथिंबीर, अर्धी घेऊ। आणि यासोबत घालते थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, एकच मिरची घेतली मी बारीक चिरून, चवीपुरती घेऊ शकता। अर्धा टीस्पून घालते काळा मीठ म्हणजे ब्लॅक सॉल्ट, आणि अर्धा टीस्पून चाट मसाला। आणि यासोबत घालायचे आहे दही, पाव किलो दही घेतले। पण दही घालायच्या आधी सगळं साहित्याला चांगले मिक्स करायचं, चमच्याने छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर दही घालून घेऊया। पाव किलो दहीसाठी मी एवढे म्हणजे जे रेशियो तुम्हाला सांगितले, काळा मीठ आणि चाट मसाला, ते पाव किलो दहीसाठी आहे। आणि आता दही घालून चांगले एकदा मिक्स करायचे परत, आणि आपला रायता अगदी तयार होईल। मिक्स करून घेऊया। मित्रांनो, हा रायता तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता, म्हणजे की चिकनचे डिशेस, पनीरचे डिशेस, बिर्याणी, पुलाव, मसाला भात कशासोबतही सर्व करू शकता। हा रायता खायला खूपच यम्मी आहे। नक्की ट्राय करून बघा, आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजसाठी एवढेच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा। बाय बाय।